नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघा, दिनांक 13 मे 2025 च्या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। बघा, ही सिरीज स्टार्ट करण्याचं एकच टार्गेट आहे की तुमचा जो काही वेळ आहे हा करंट अफेअर्स वरती खूप जास्त जातो, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त फक्त करंट अफेअर्सला दररोज 10 मिनिटं द्यायचे, 10 मिनिटाच्या वर द्यायचे नाही। जे तुम्हाला वन लाइनर देईल डेली बेसिस वरती 10 तेवढे जरी लर्न केले तरी तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मिळतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। ओके, तर सुरू करूया। बघा, आता अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह सांगेल, त्यानंतर बघा कशा प्रकारचे एमसीक्यू बनू शकतात आणि शेवटी जे लक्षात ठेवायचे तुम्हाला 10 मोस्ट इम्पॉर्टंट वन लाइनर ते समजून घेऊ। ओके, तर बघा, आता पहिला मुद्दा आहे आजचा की रशियातील विजय दिनाच्या समारंभात भारताचे संरक्षण मंत्री राज्यमंत्री संजय सेठ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले। विचारू शकतात ना, रशियातील विजय दिनाच्या समारंभामध्ये कोणी भारताचं प्रतिनिधित्व केलं, तर उत्तर द्यायचं आहे संजय सेठ। ओके, तर बघा 9 मे 2025 रोजी रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित 80व्या विजय दिन समारंभात भारत सरकारचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी काय केलं, तर भारताचं प्रतिनिधित्व केलं। हा कार्यक्रम दुसऱ्या महायुद्धात नाही, नाझी जर्मनीवर सोव्हिएत संघाने मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। लक्षात ठेवा, रशियाचा हा विजय दिवस कितवा आहे? 80वा आहे। ओके, तिथं कोण उपस्थित झालं होतं? भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? तर बघा, संजय सेठ हे कोण आहेत? तर भारताचे संरक्षण राज्यमंत्री आहेत। ओके, लक्षात ठेवा, विचारू शकतात। आता यानंतरचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2 बघा, आता स्टार्टअप साठी सरकारकडून मोठी भेट। कर्ज हमी मर्यादा 10 कोटींवरून वाढवून आता किती करण्यात आली? 20 कोटी करण्यात आली। समजून घ्या। आता भारत सरकारने स्टार्टअप्सना आर्थिक मदत आणि सशक्तीकरणाच्या उद्देशाने कर्ज हमी योजनेत मोठा सुधार केला आहे। 9 मे 2025 रोजी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग म्हणजेच डीपीएसटी द्वारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता पात्र स्टार्टअप्सना 20 कोटी रुपये पर्यंतच्या कर्जावर हमी दिली जाईल, जी पूर्वी 10 कोटी रुपये होती। ही घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती। ओके, आता यानंतर बघा 3 नंबरचा प्रश्न काय असेल मुद्दा, तर तो आहे सेफ अंडर 19 पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप 2025। बघून घ्या, आता इथं दिलेलं आहे सेफ। ओके, बघा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे सेफ, ओके, च्या अखत्यारीत आयोजित करण्यात आलेल्या सेफ अंडर 19 पुरुष फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 अरुणाचल प्रदेशच्या पापुम पारे जिल्ह्यातील यूपीआय येथे आयोजित करण्यात येत आहे। या भागात प्रथमच आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात असल्यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला आहे, म्हणून यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो। आता यानंतर बघा, आता चौथा मुद्दा, क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवरती काय झाले? बंदी। ओके, बघा ट्रान्सजेंडर खेळाडू जे आहेत त्यांच्यावरती काय बंदी। बघा, आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड म्हणजेच ईसीबी ने महिला क्रिकेट संबंधी आपल्या धोरणांमध्ये ऐतिहासिक बदलाची घोषणा केली आहे। या निर्णयानुसार आता ट्रान्सजेंडर महिला कोणत्याही स्तरावर महिला क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत। हा निर्णय महिला क्रिकेटमधील निष्पक्षता आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून घेण्यात आला आहे। नव्या नियमानुसार आता केवळ जैविकदृष्ट्या महिला जन्मलेल्या खेळाडूंनाच महिला क्रिकेट मध्ये सहभागी होता येईल। ओके, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट निर्णय हा। यानंतर बघा, आता 5वा मुद्दा कोणता आहे, तर बघा सीबीआय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे। तुम्हाला विचारू शकतात की सीबीआय चे संचालक कोण आहेत, तर उत्तर द्यायचे प्रवीण सूद। ओके, यांचा कार्यकाळ हा किती दिवसांसाठी वाढवलेला आहे ते बघू आपण थोडक्यामध्ये। बघा, आता भारत सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे म्हणजे सीबीआय चे संचालक कोण? प्रवीण सूद यांचा कार्यकाळ आता 1 वर्षासाठी वाढवला आहे, जो आता 24 मे 2025 पासून प्रभावी होईल। ओके, मूळतः त्यांची निवृत्तीची तारीख होती 25 मे 2025, परंतु सरकारच्या या निर्णयामुळे ते आता पुढील वर्षभर या महत्त्वाच्या पदावरती कसे असतील? कायम असतील। बघा, प्रवीण सूद हे कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर भारतातील सर्वात प्रतिष्ठित तपास यंत्रणांपैकी एकेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ओके, आता यानंतर बघा 6वा मुद्दा, व्हिएतनामच्या 10 वर्षाचा गोल्डन व्हिसा। बघा, आता
व्हिएतनामने भारतीय गुंतवणूकदार, पर्यटक आणि डिजिटल व्यावसायिकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने 10 वर्षाच्या गोल्डन विजा योजनेची काय केलेली आहे, घोषणा केली आहे। हा विजा दीर्घकालीन निवासाची सुविधा प्रदान करतो आणि आवश्यकतेनुसार त्याचे नूतनीकरणही करता येते। या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की परदेशी नागरिकांना आकर्षित करणे, ओके, जे व्हिएतनामच्या अर्थव्यवस्था, पर्यटन आणि नवकल्पनांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील। ओके, आता यानंतरचा प्रश्न 7 नंबरचा बघू आपण पॉइंट। भारत आणि चिली यांच्या CEPA चर्चा सुरू करण्यासाठी संदर्भ अटींवरती काय झालेले, स्वाक्षऱ्या झाल्या आहेत। ओके, बघा आता व्हिएतनामने भारतीय गुंतवणूकदार, पर्यटक आणि डिजिटल व्यावसायिकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने 10 वर्षाच्या गोल्डन विजा योजनेची काय केली आहे, घोषणा केली आहे। तर हा विजा दीर्घकालीन निवासाची काय करतो, सुविधा प्रदान करतो आणि आवश्यकतेनुसार त्याचे नूतनीकरणही करता येते। या योजनेचा मुख्य उद्देश अशा परदेशी नागरिकांना आकर्षित करणे आहे जे व्हिएतनामच्या अर्थव्यवस्था, पर्यटन आणि नवकल्पनांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील। ओके, आता यानंतर बघू आपण 8 नंबरचा पॉइंट, तो म्हणजे काय तर इंडेक्स एशिया 2025। बघा आता भारतने मई 2025, बघा भारतनं काय केलं तर 2025 में सिंगापूर में, बघा आता हे थोडंसं हिंदीमध्ये झालं ते समजून घ्यायचं तुम्हाला, एक मुद्दा फक्त बघा। भारत ने मई 2025 में सिंगापुर में आयोजित अंतर्राष्ट्रीय समुद्री रक्षा प्रदर्शनी इंडेक्स एशिया 2025 में भाग लिया, जो हिंद प्रशांत क्षेत्र की समुद्री सुरक्षा के लिए एक प्रमुख मंच माना जाता है। यह प्रदर्शनी हर 2 साल में चांगी प्रदर्शनी केंद्र सिंगापुर में आयोजित होती है और इसका उद्देश्य समुद्री सुरक्षा से जुड़ी नवीनतम तकनीकों को प्रदर्शन, नौसेनाओं के बीच सहयोग को प्रोत्साहित करना और रक्षा व मरीन टेक्नोलॉजी क्षेत्र की कंपनियों को एक साझा मंच उपलब्ध कराना है। समजून घ्या। ओके, थोडंसं इथं बघा हिंदीमध्ये टायपिंग झालेलं आहे। ओके, तर तुम्हाला आजचे दिवस एवढं समजून घ्यायचं, 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला प्रॉपर मराठीमध्ये आणि कुठल्याच प्रकारचं एरर नसलेली PDF हे मिळणार आहे। ओके, समजून घ्या। आणि सर्वांनी एकदा मला सांगा PDF इंटरफेस कसा आहे, सर्वांना आवडत आहे ना, याचं उत्तर मला द्या। ओके, बघा आता मे 2025 मध्ये रशियाच्या मॉस्को येथे आयोजित 80व्या विजय दिवस समारंभात भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं, तर उत्तर आहे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केलेलं आहे। बघा आता 9 मे 2025 रोजी रशियाची राजधानी कुठे झाला होता हे कार्यक्रम आयोजित, मॉस्को येथे। ओके, यांचा कितवा विजय दिन होता, तर 80वा होता। यानंतर बघा आता दुसरा प्रश्न, भारत सरकारने स्टार्टअपसाठी, बघा काय प्रश्न, भारत सरकारने स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत कर्ज गॅरंटीची मर्यादा 10 कोटी रुपयांवरून आता किती करण्यात आली आहे, तर उत्तर आहे 20 कोटी। किती रुपये, 20 कोटी। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। यानंतर बघा इथं GST क्वीन यांचं चित्र आहे। आता बघा खालीलपैकी दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे साफ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती, तर उत्तर आहे वर्ष 1997। ओके, दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे साफ अंतर्गत आयोजित करण्यात आलेली सेफ अंडर-19 पुरुष फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 अरुणाचल प्रदेश मधील UPI येथे पार पडत आहे। ओके, डन। यानंतरचा प्रश्न आता 4 नंबरचा, ECBच्या नवीन नियमानुसार ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटमध्ये कोणत्या स्तरावर भाग घेऊ शकणार नाहीत, तर उत्तर आहे कोणत्याही स्तरावर नाही आता। ओके, महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून घेण्यात आलेला निर्णय आहे। आता बघा महत्त्वपूर्ण जे काही आजच्या 1 लाइनर असतील जे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे। ओके, असे प्रश्न घेतो। पहिला प्रश्न बघा आता 9 मे 2025 रोजी रशियाच्या मॉस्कोमध्ये आयोजित 80व्या विजय दिन समारंभाचे मुख्य अतिथी कोण होते, तर ते होते चीनी अध्यक्ष शी जिनपिंग। ओके, आता यानंतरचा प्रश्न बघू आपण, भारत सरकारने स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी योजना कधी सुरू केली होती, तर उत्तर आहे 2022। त्यानंतर बघा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हणजे साफ च्या अंतर्गत आयोजित सेफ U19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे होणार आहे, उत्तर आहे अरुणाचल प्रदेशच्या पापुम पारे जिल्ह्यात। ओके, आता यानंतरचा प्रश्न, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड म्हणजे ECB ची स्थापना कधी झाली होती, तर उत्तर आहे 1997 मध्ये। तसेच भारत सरकारच्या CBI नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात पंतप्रधान। यानंतर बघा व्हिएतनामची राजधानी काय आहे, तर ते आहे हनोई। तसेच यानंतरचा प्रश्न,
अलीकडेच हरियाणाच्या राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्या आत्मकथेबद्दल कोणती पुस्तक लिहिली गेली आहे? तर उत्तर आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा. याला स्टार मार्क करा. विचारतात, पुस्तकावरती सुद्धा प्रश्न विचारतात आणि हरियाणाचे राज्यपाल कोण आहेत ते सुद्धा विचारतात. मग हरियाणाच्या राज्यपाल कोण आहेत? तर बंडारू दत्तात्रय. आणि त्यांचं कोणतं पुस्तक आहे त्यांच्या आत्मकथेबद्दल? तर उत्तर आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा. क्या बात आहे. यानंतरचा प्रश्न आता, इम्डेक्स एशिया 2025 मध्ये भारताच्या कोणत्या युद्धपोताची भागीदारी होती? उत्तर आहे INS किल्टन. यानंतरचा प्रश्न, भारताचे प्रथम मुख्य न्यायाधीश कोण होते? तर उत्तर आहे हिरालाल जे कानिया. यानंतर लोकसभेचे प्रथम अध्यक्ष कोण होते? तर ते होते गणेश वासुदेव मालवणकर. ओके, आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती हे खूप आवडलेली असेल. जर व्हिडिओ लेक्चर जर कुठंतरी तुम्हाला मनापासून आवडत असतील तर मित्रांनो एक विनंती आहे की जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे, जेणेकरून तुमच्या बरोबरच तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा झाला पाहिजे आणि ही जी सिरीज आहे हे मी कंटिन्यू केली पाहिजे. ओके, जर प्रतिसाद चांगला असेल तरच सिरीज कंटिन्यू राहील. बघा, कंटेंट कसं आपण कसं असते मोजकं घेतो परंतु क्वालिटी घेतो. ओके, जास्त तुमचा टाइमपास करत नसतो, म्हणून तुम्हाला चांगल्यात चांगला प्रतिसाद मला द्यायचा आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. इथेच थांबूया. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.